नमस्कार, मी श्रद्धा जिजी रेसिपी स्टेपमध्ये तुमचं स्वागत करत आहे। मी आज माहेरी आली आहे, त्यामुळे माझ्यासाठी घरात असं छान असा वेगळा पदार्थ तयार होतोय। तर हा पदार्थ आई तयार करणार आहे। या पदार्थाचं नाव आहे पनीर भुर्जी। तर या पनीर भुर्जी तयार करण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आईने इथे 250 ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम पनीर हा बारीक असा चॉप करून किंवा तुकडे करून घेतलेला आहे। ही पनीर भुर्जी तयार करण्यासाठी अजून काय काय लागते आपल्याला हे पाहूया। घरात जे अवेलेबल आहे त्यापासून आपण ही पनीर भुर्जी तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि 1 शिमला मिरची घेतली। आजीला मदत करते, तर ती आलं लसूण पेस्ट तयार करते। पनीर भुर्जी करण्यासाठी आता आपण कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये आता तेल टाकणार आहे। तेल गरम झाले, आता यामध्ये आपण मोहरी टाकूया, जिरे, हिंग। आता यामध्ये आपण कांदा टाकूया, आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया। कांदा आपल्याला जास्त लालसर असा भाजायचा नाहीये, अर्धा कच्चाच ठेवायचा आपल्याला कांदा। आता यामध्ये आपण शिमला मिरची टाकूया, शिमला मिरची आपली थोडी परतून झाली आहे, यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूया। आता आपण यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटं शिजून घेऊया। 2 मिनिटं झाले, आपण झाकण काढून घेऊ आणि पुन्हा एकदा हलवू। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ, थोडी हळद, लाल तिखट, काळं तिखट, पावभाजी मसाला, थोडा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। पण एकजीव करून घेणार आहोत। जे किसलेलं पनीर होतं ते टाकून घेऊ। हे आता आपण हलवून घेऊया। आपण एकत्र करून घेतले, यामध्ये आपण जे आता पनीरचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकूया आणि पुन्हा एकदा हे हलवून घेऊया। आपण हे हलक्या हाताने हलवायचंय। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। हे पहा, ही आपली पनीर भुर्जी तयार आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। हे पहा, पनीर भुर्जी आईने सर्व केलेली आहे। किती छान ताट तयार केलंय बघा। ही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्या घरच्याच सामानामध्ये हे तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा। माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।